नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृष्णोलॉजी मराठीमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळपास 7 ते 8 असे नवीन मराठी चित्रपट सांगणार आहे, जे की तुम्ही आता OTTवर सुद्धा बघू शकतात. आणि हे चित्रपट नेमके कोणत्या OTTवर आलेले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या. तर आपल्या 7व्या नंबरवर मी 2 चित्रपट ॲड केलेले आहेत. पहिला आहे टेरिटरी, जो की आला तो 2023मध्ये. यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की विदर्भाचा एका टायगर रिझर्व फॉरेस्टमध्ये जय नावाचा एक टायगर म्हणजेच वाघ बेपत्ता होतो. आणि मग तिथले फॉरेस्ट ऑफिसर त्या वाघाला शोधायचा प्रयत्न करतात की नेमका तो वाघ कुठे गेलेला आहे, त्याला कोणी मारून तर नाही टाकलाय. या सर्व गोष्टीचा तपास घेत असताना त्यांना नवनवीन गोष्टी कळतात. त्या गोष्टी काय आहे आणि नेमका जय नावाचा वाघ कुठे गेलेला आहे हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो. तर तुम्हाला डॉक्युमेंटरी टाईप चित्रपट आवडत असतील, जे जास्तच रिअलिस्टिक असेल, तर तुम्ही हा चित्रपट एकदा नक्की बघू शकता. हा तुम्हाला Amazon प्राईमवरती बघायला मिळून जाईल. आणि आपला दुसरा जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे लॉकडाऊन लग्न. हा आला होता 2024मध्ये आणि हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या नावावरूनच तुम्हाला कळतं की या चित्रपटामध्ये आपल्याला एक लग्न बघायला मिळतं, जे की नुसतं ठरतच असतं आणि तेव्हाच लॉकडाऊन लागून जातो. तर आता नेमकं लॉकडाऊन लागल्यावर ते लग्न कसं होतं, त्या लग्नामध्ये काय काय विघ्न वगैरे येतात, हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो. आणि यामध्ये तुम्हाला खूप चांगली कॉमेडी बघायला मिळते. जर तुम्हाला कॉमेडी चित्रपट आवडत असेल तर तुम्ही याला एकदा नक्की बघू शकता. हा तुम्हाला ZEE5 किंवा एअरटेल एक्स्ट्रीम ॲपवर बघायला मिळून जाईल. आपला पुढचा जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे नवरा माझा नवसाचा भाग 2. हा चित्रपट नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा सिक्वल आहे. आणि जसं आपल्याला मागच्या चित्रपटामध्ये बघायला मिळालं होतं ना, तसंच या चित्रपटामध्ये सुद्धा आपल्याला एक नवस बघायला मिळतो. पण यावेळेस तो नवस एसटीने न फेडता रेल्वेने प्रवास करून फेडायचा असतो. तर आता या रेल्वेच्या प्रवासात यांच्यासोबत काय गोंधळ वगैरे होतो हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो. आणि जर तुम्हाला नॉस्टॅल्जिया अनुभव करायचा असेल तर तुम्ही या चित्रपटाला एकदा नक्की बघू शकता. हा चित्रपट तुम्हाला आता घर बसल्या Amazon प्राईमवरती बघायला मिळून जाईल. आपला पुढचा जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे एक नंबर. हा चित्रपट आताच 2024मध्ये आलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की प्रताप नावाचा एक मुलगा असतो, त्याचं पिंकी नावाच्या एका मुलीवर खूप प्रेम असतं. आणि पिंकी जी असते ती राजसाहेब ठाकरे यांची खूप मोठी फॅन असते. आणि ती एक दिवशी प्रतापला म्हणते की जर तू राजसाहेब ठाकरे यांना आपल्या गावात आणलं तर मी तुझ्याशी लग्न करेल. तर पिंकीचे हे बोलणे ऐकल्यानंतर प्रताप काही विचार न करता राज ठाकरे यांना आपल्या गावात आणण्यासाठी मुंबईला निघून जातो. तर मुंबईला गेल्यानंतर प्रतापसोबत नेमकं काय घडतं आणि काय नाही हे जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो. आणि जर तुम्हाला एक चांगला ॲक्शन थ्रिलर चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही या चित्रपटाला एकदा नक्की ट्राय करू शकता. हा चित्रपट तुम्हाला ZEE5 या ॲपवर बघायला मिळून जाईल. आपला पुढचा जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे धर्मवीर भाग 2. धर्मवीर या चित्रपटाचा सिक्वल आहे. जर तुम्हाला धर्मवीर हा चित्रपट आवडला असेल तर तुम्हाला धर्मवीर 2 हा चित्रपट नक्कीच आवडणार आहे. आता या चित्रपटाची नेमकी स्टोरी काय मी तुम्हाला सांगणार नाही, पण हां इतकं म्हणेल की या चित्रपटामध्ये तुम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांबरोबर एकनाथ शिंदेचा सुद्धा खूप मोठा रोल बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला असे पॉलिटिकल ड्रामावाले चित्रपट आवडत असतील, ज्यामध्ये तुम्हाला चांगला ॲक्शनसुद्धा बघायला मिळेल, तर तुम्ही या चित्रपटाला सुद्धा एकदा ट्राय करू शकता. हा चित्रपटसुद्धा तुम्हाला ZEE5 ॲपवर बघायला मिळून जाईल. आपला पुढचा जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे लाईक आणि सबस्क्राईब. हा चित्रपट सध्याच 2024मध्ये आलेला आहे. आणि हा एक खूप चांगला मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की एक मुलगी असते जी एक स्ट्रगलिंग ॲक्ट्रेस असते आणि सोबतच ती एक ब्लॉगरसुद्धा असते, जी यूट्यूबवर ब्लॉग्स बनवत राहते. आणि एके दिवशी तिच्या ब्लॉगमध्ये एक डेड बॉडी कॅप्चर होते. तर आता ही डेड बॉडी कोणाची आहे आणि याची हत्या कोणी केलेली आहे हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो, जो की खूपच चांगला थ्रिलर चित्रपट आहे. आणि या चित्रपटाचा क्लायमॅक्स तर एकदम माइंड बेंडिंग आहे. आणि जर तुम्हाला थ्रिलर चित्रपट आवडत असतील ना, तर तुम्ही या चित्रपटाला एकदा नक्की ट्राय करायला हवं. हा चित्रपट तुम्हाला Amazon प्राईमवरती बघायला मिळून जाईल. आपल्या दुसऱ्या नंबरवर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे सरलाई कोटी. हा चित्रपट 2023मध्ये आला होता. आणि आता बऱ्याच महिन्यानंतर हा चित्रपट आपल्याला एका OTT प्लॅटफॉर्मवर बघायला मिळत आहे. यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की सरला, जी की एक खूप सुंदर मुलगी असते, तिचं लग्न होतं भिकाजी सोबत. आणि कोणाला जसं वाटत नसतं की भिकाजीला सरलासारखी एक सुंदर पत्नी मिळेल. पण लग्न झाल्यानंतर दोघांच्या जीवनात काही अडचणी निर्माण होतात. तर आता त्या अडचणी काय आहेत काय नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो. आणि हा चित्रपट कथा, पटकथा, अभिनय या सर्व गोष्टींमध्ये पारंगत आहे. आणि मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल की तुम्ही या चित्रपटाला एकदा नक्की बघावं. या चित्रपटाला तुम्ही सध्या प्राईम व्हिडिओवरती बघू शकता. आपला पहिला जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे फुलवंती. आणि हा 2024चा एक सर्वात उत्तम चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, पण कला आणि शास्त्र या दोघांचं जेव्हा युद्ध होतं तेव्हा काय होतं
हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर तुम्ही या चित्रपटाला नक्की बघायला हवं. या चित्रपटामध्ये कलाकारांचा अभिनय आणि पेशवेकालीन सौंदर्य दाखवणारा हा चित्रपट तुम्हाला व्हिज्युअली तर आवडणार आहेतच, पण सोबतच याची कथासुद्धा तुमच्या मनाला भिडणारी आहे. त्यामुळे मी म्हणेल की तुम्ही या चित्रपटाला एकदा नक्की बघा आणि हा चित्रपट तुम्हाला Amazon प्राईम व्हिडिओवरती बघायला मिळून जाईल. तर हेच होते ते चित्रपट. यापैकी तुम्ही कोणते चित्रपट बघितले आणि कोणते तुम्हाला आवडले आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र. टाटा बाय.